नमस्कार. दीपमालाज किचन अँड फॅमिलीमध्ये मी दीपमाला भट तुमचे मनापासून स्वागत करीत आहे. आज आहे श्रावणातील पहिला सोमवार, तसंच नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीस नागपंचमी व्रत म्हणजे नागाची पूजा केली जाते. या दिवशी जन्मेजय राजाकडून आस्तिक ऋषींनी वर मागून सर्पयज्ञ थांबवला होता, अशी आख्यायिका आहे. नागपंचमीला पाटावर गंध नाग व नागाची पिले काढून त्याची गंध, फूल, अक्षदा, लाया, फुटाणे, आघाडा वाहून पूजा केली जाते. त्यास हळदी कुंकू वाहून तसेच खाण्यासाठी पुरणाची दिंडे केले जातात. नाग, साप हे शेतकऱ्यांचे मित्र म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांची पूजा करून त्या दिवशी शेतकरी शेतातील कामे करत नाहीत. खणणे, तण उपटणे किंवा तण कापणे या दिवशी वर्ज्य केले जाते, जेणेकरून नाग आणि साप यांना त्रास होऊ नये म्हणून. नागपंचमीला स्त्रिया चिरणे अथवा पदार्थ भाजणे शक्यतो टाळतात. मानवाच्या मनात असलेल्या सर्पयोनीविषयीची भीती कमी होऊन त्याच्याविषयी आदर निर्माण व्हावा, ही त्या व्रतामागची पार्श्वभूमी आहे. सर्प हे आपले शत्रू नसून कोणतेही विषारी आगर, बिनविषारी साप आपणास सहजासहजी उपद्रव करीत नाहीत. उलट आपला मित्रच बनून उंदीर व घुशीसारख्या उपद्रवी प्राण्यांचा फडशा पाडतात. त्यांच्याबद्दल आदर व भक्ती मनात ठेवून नागपंचमी या सणाचे प्रयोजन केले जाते. अशी नागपंचमीची पूजा मी केलेली आहे. अनंत व्यासुकी शेष पद्मनाभ च कंबल षडखपाल धृतराष्ट्र तक्षक कालिया तथा या मंत्राने आवाहन करावे व शेवटी एतानी नामानी नागांना च महात्मनाम सयंडकाले पठनित्य प्राप्तकाले विशेषत तस्य विषय भय नास्ति सर्वत्र विजय भवते, अशी फलश्रुती म्हणावी. पूजा झाल्यावर दूध लायांचा प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवावा. बऱ्याच ठिकाणी नाग प्रतिमेची पूजा केली जाते. नागांची प्रत्यक्ष पूजा पण करतात. बरेच गारुडी नागपंचमीला च्या दिवशी नाग पकडून घरोघरी त्यांना फिरवतात. हा दिवस गारुड्यांसाठी अर्थार्जनाचा सण मानला जातो. त्या हेतूने जुने कपडे गारुड्याला दिले जातात. तर असा नागपंचमीचा सण माझा खूप छान मस्त आनंदात ऐश्वर्यात संपन्न झाला. तुम्ही काय काय केलं? तुम्ही नागप्रतिमेची पूजा केली का? नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा एकदा सर्वांना नागपंचमीच्या श्रावणातील पहिल्या सोमवारच्या शुभेच्छा.